20 जुलै 1969 अपोलो 11चे लुनार मॉडेल चंद्रावर लँड करते. यात बसले होते अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग आणि बज ऑल्ड्रिन. लँडिंग नंतर नील आर्मस्ट्रॉंग दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, पण चंद्रावर उतरण्यासाठी दरवाजा खोलणे एवढे सोपे नव्हते, कारण चंद्रावरील वातावरणाचा दबाव खूप होता. काही वेळाने ते दरवाजा उघडायला यशस्वी होतात. मग ते भारी भरकम स्पेस सूट घालून चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करतात. पण यानातून बाहेर येण्याची जागा दाटीवाटीची होती, पण त्यांची झटपट चालूच राहते. पण ह्या प्रयत्नात लुनार मॉडेलचा एक पार्ट चंद्रावर धडकल्यामुळे निखळतो. याची माहिती दोघांना समजत नाही, कारण चंद्रावर हवा नसल्यामुळे आवाज ऐकू येत नाही. पण हा जो तुकडा निखळून पडला होता हा खूप महत्त्वाचा होता. लुनार यान ह्यामुळेच सुरू होत होते आणि पृथ्वीवर येण्याशिवाय शक्य नव्हते. पण ह्या गोष्टीपासून बेखबर नील आर्मस्ट्रॉंग यानातून बाहेर येतात आणि चंद्रावर पहिले पाऊल ठेवतात. हे मानव जातीचे मानवाने ठेवलेले चंद्रावरचे पहिले पाऊल ठरले. या गोष्टीला नुकतेच 50 वर्ष पूर्ण झाली आहे. पण खरंच असे झाले होते का? कारण 50 वर्षे झाली तरी बरेच लोक हे मानायला तयार नाहीत की माणूस खरंच चंद्रावर गेला होता. माणूस चंद्रावर गेला होता हे एक कॉन्स्पिरन्सी थिअरी होती नासा तर्फे, आणि असेही लोक म्हणत होते हा सगळं नाटक आहे, हा सगळा बनाव आहे जो नासाने केला होता. लोकांना मूर्खात काढले होते. नाहीतर हा झेंडा फडकतो कसा जिकडे हवाच नाही? काय आहे ह्या गोष्टी मागचे खरे रहस्य? चला जाणून घेऊया आजच्या ह्या स्टोरीमधून. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की हा अपोलो 11 मिशन मागे एक कारण होते, आणि ते कारण म्हणजे एक युद्ध, कोल्ड वॉर, जे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन रशिया मध्ये रंगले होते. रशिया आणि अमेरिका या दोघांमध्ये चंद्रावर पहिलं कोण जाणार अशी चढाओढ लागली होती. 1957 मध्ये सोव्हिएत युनियन रशिया हा एक पहिला देश बनला ज्याने अंतराळात आर्टिफिशियल यान पाठवले. त्याचं नाव होतं स्पुटनिक. हे एक मॅनमेड यान होतं ज्याला पृथ्वीवरून अंतराळात पाठवले गेले होते. अमेरिकन सरकार शॉकमध्ये जाते की रशिया आपल्या पुढे कसं काय जाऊ शकते. काहीच महिन्यानंतर म्हणजे 1958 साली अमेरिका ही आपलं एक यान अंतराळात पाठवते. 3 वर्षानंतर म्हणजे 1961 साली अमेरिकेला एक मोठा झटका बसतो. रशियाचे अंतराळवीर युरी गगारे हे पहिले अंतराळवीर बनतात जे अवकाशात पोचतात. पुन्हा एकदा रशियाने अमेरिकेला पाठी टाकली. ह्याच्या एका आठवड्यानंतर तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन कॅनडी आपले उपराष्ट्रपती यांना पत्र लिहितात. 20 एप्रिल 1961 वर्ष होते ते. त्या पत्रात विचारतात आपण कशा प्रकारे रशियाला हरवू शकतो. असा कोणता स्पेस प्रोग्राम आहे जो आपण लवकरात लवकर सुरू करू शकतो, ज्यामुळे तात्काळ रिझल्ट मिळेल आणि आपली सर्व ठिकाणी वाहवा होईल. त्यानंतर त्यांना समजते नासा एक मिशन लवकरच लॉन्च करत आहे, ज्या मिशनद्वारे ते मानवाला चंद्रावर पाठवणार आहे. 5 मे 1961 साली जॉन कॅनडी आपली या प्रसिद्ध भाषणात जगाला हे आश्वासन देतात की हे दशक संपण्यापूर्वी मानवाला चंद्रावर पाठवणार. फक्त पाठवणारच नाही तर सही सलामत पुन्हा पृथ्वीवर सुद्धा आणणार. I believe that this nation should commit itself to achieving the goal before this decade is out
of landing a man on the moon and returning him safely to the earth. त्यावेळी काही लोकांना हे विश्वास न पटणारी अशी बातमी होती. 1961 साली मित्रांनो, कल्पना करा, त्या काळी ना कॉम्प्युटर होते, ना स्मार्टफोन होते, दूरसंचार यंत्रणा ही खूपच सर्वसाधारण अवस्थेमध्ये होती आणि इंटरनेट सुद्धा नव्हते. एवढेच काय, GPS चे तंत्रज्ञानही नव्हते. आणि अशा जमान्यात ते लोकांना वचन देत होते की आम्ही मानवाला चंद्रावर पाठवणार आहोत. ह्याचसाठी अमेरिकन सरकारने नासाला 5 ते 6 वर्षात 7 ते 9 बिलियन डॉलर्स अधिकचे दिले होते. संपूर्ण स्पेस एजन्सी एकाच ध्येयामागे पूर्ण ताकदीनिशी काम करत होती. काहीच महिन्यात टेस्टिंग सुरू होते. सर्वात प्रथम टेस्ट होते ते रॉकेटचे, नंतर बऱ्याच टेस्टिंग केल्या जातात, कमांड मॉड्यूलची, हीट शील्डची, त्याचबरोबर सर्व्हिस मॉड्यूल प्रपोशनची. 1963 ते 1967 ह्या दरम्यान अनेक परीक्षणे केली जातात, कारण ते सर्व अनमॅड असतात. हे सर्व टेस्ट मानवाव्यतिरिक्त झालेले असते. फेब्रुवारी 1967 मध्ये एक टेस्ट केली जाते ज्यामध्ये मानवाचा सहभाग असतो आणि ह्या मिशनला नाव दिले जाते अपोलो 1. पण 27 फेब्रुवारी 1967 मध्ये टेस्ट करण्याच्या वेळी केबिनमध्ये आग लागते आणि केबिनमधले 3 अंतराळवीर जळून खाक होतात. पण अमेरिका ह्यातून सावरते आणि आपली टेस्टिंग पुढे चालूच ठेवते. अपोलो 4, अपोलो 5 आणि अपोलो 6 हे सारे यान अनमॅड होतात पुढील परीक्षणासाठी. ऑक्टोबर 1968 मध्ये मिशन अपोलो 7 लॉन्च केले जाते मानवासहित अंतराळ जाण्यासाठी आणि हे परीक्षण यशस्वी होते. 2 महिन्यानंतर लगेच पुन्हा एकदा म्हणजे ऑक्टोबर 1968 मध्ये अपोलो 8 लॉन्च केले जाते. अपोलो लॉन्च केले जाते माणसाला चंद्रावर जाण्यासाठी. हेही मिशन यशस्वी होते. 3 महिन्यानंतर अपोलो 9 मिशन लॉन्च केले जाते. ह्यामध्ये लुनार मॉड्यूलला टेस्ट केले जाते. हा तोच लुनार मॉड्यूल आहे जो चंद्रावर उतरणारा असतो. त्याच्यानंतर म्हणजे 1969 मध्ये अपोलो 10 मिशन लॉन्च केले जाते. यामध्ये 3 अंतराळवीरांना तीच गोष्ट करायला सांगितली जाते जे चंद्रावर पोहोचल्यानंतर न करणार होते, फक्त चंद्रावर लँडिंग करण्याखेरीज. तुम्ही हे लक्षात घ्या की नासा किती जलद गतीने आपले एक मिशन लॉन्च करत होते, सर्व गोष्टींची खातरजमा करत होते. नंतर नासा जुलै 1968 मध्ये अपोलो 11 मिशन लॉन्च करते. 2, 1, 0, all engine running. Liftoff. We have a liftoff. 32 minutes past the hour. Liftoff on Apollo 11. या मिशनचे सभासद होते 3 अंतराळवीर. 38 वर्षांचे नील आर्मस्ट्रॉंग जे या मिशनचे कमांडर होते. कमांडचे मॉड्यूल पायलट मायकल कॉलिन्स आणि लुनार मॉड्यूलचे पायलट एडविन बझ ऑल्ड्रिन. हे 3 नावे इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिली जाणार होती. चंद्रावर तर 3 अंतराळवीर गेले होते, तरीही नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन बझ ऑल्ड्रिन हीच 2 नावे लोकांना का माहीत आहेत? मायकल कॉलिन्स हे तेवढे का प्रसिद्ध झाले नाहीत? ह्याचाही एक किस्सा खूप मजेशीर आहे आणि तो मी पुढे सांगणारच आहे. तर ह्या अपोलो 11 मिशनचे जे स्पेस क्राफ्ट होते ते 3 भागात विभागले गेले होते: कमांड मॉड्यूल, सर्व्हिस मॉड्यूल आणि लुनार मॉड्यूल. कमांड मॉड्यूल आणि सर्व्हिस मॉड्यूलला एकावर एक ठेवले तर त्याला CSM म्हटले जाते, म्हणजे कमांड आणि सर्व्हिस मॉड्यूल. ठरलं असं होतं की जे लुनार मॉड्यूल आहे तेच वेगळे होऊन चंद्रावर लँड करेल आणि चंद्रावरची मोहीम संपली पुन्हा लुनार मॉड्यूलला म्हणजे CSMशी जोडले जाईल आणि पुन्हा पृथ्वीवर येईल. या मोहिमेसाठी नासाने सॅटर्न V5 रॉकेट लॉन्चरची मदत घेतली होती. नव्हे, ते स्पेशल ह्या मोहिमेसाठी बनवले गेले होते. प्रक्षेपणापूर्वी ह्या रॉकेटमध्ये लिक्विड केरोसिन, ऑक्सिजन आणि लिक्विड हायड्रोजन भरले गेले होते. आणि तुम्हाला ऐकून नवल वाटेल, ह्या रॉकेटचे वजन होते 30 लाख किलो. जेव्हा हे रॉकेट लॉन्च करण्यात आले तेव्हा पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये पोहोचण्यासाठी ह्या रॉकेटला केवळ 10 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागला. पृथ्वीला 1.5 फेरी मारल्यावर हे रॉकेट सरळ चंद्राकडे मार्गाचे झाले. 19 जुलै 1969 मध्ये साधारण 4 लाख किमीचा प्रवास करून अपोलो 11 यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करते. ठरल्याप्रमाणे CMS आणि लुनार मॉड्यूल वेगवेगळे होतात. CMS मॉड्यूलला ह्या मोहिमेत नाव दिले होते कोलंबिया आणि लुनार मॉड्यूलला नाव दिले होते ईगल. खरं तर लुनार मॉड्यूलमधील 2 अंतराळवीरच
खऱ्या अर्थाने चंद्रावर दाखल होणार होते. आणि CMS म्हणजे कोलंबिया, ज्याच्यात मायकल कॉलिन्स ह्यांची कमांड होती, ते चंद्राभोवती गिरट्या घालणार होते. आता समजले नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन बझ ऑल्ड्रिन ह्यांचाच नावाचा उल्लेख जगात का केला जातो. अमेरिकन वेळेनुसार रात्री 8 वाजता लुनार मॉड्यूल चंद्रावर उतरण्यासाठी निघाले, पण 8:10 एक अलार्म वाजू लागला. 1202 अलार्म. दोन्ही अंतराळवीरांना माहीत नव्हते की ह्याचा अर्थ काय. ते मिशन कंट्रोल रूमशी तात्काळ संपर्क करतात. पुढे काय करायचं त्यांना सांगितलं जातं की ह्या वॉर्निंगकडे दुर्लक्ष करा आणि मिशन पुढे चालू ठेवा. नंतर पुढे माहीत झाले की लुनार मॉड्यूलमध्ये असलेला कॉम्प्युटर ओव्हरलोड झाला आणि त्यामुळे त्याने काम करणे बंद केले. पण नासाने ह्याचे मॉड्यूल असे बनवले होते की जरी कॉम्प्युटर बंद पडला तरी मिशन फेल होणार नाही आणि ते ऑटोमॅटिक लँड करेल. पण जिथे हे यान उतरणार होते नेमके तिथे खूप सारे खड्डे होते आणि अशा ठिकाणी लँडिंग करणे सोपे नव्हते. ती रिस्क अंतराळवीरांना घ्यायची नव्हती. अशातच नील आर्मस्ट्रॉंग यानावर कमांड घेतात आणि लुनार मॉड्यूल निश्चित स्थळापासून 4 मैल अंतरावर असणाऱ्या सपाट भागावर उतरवण्याचं ठरवतात. पण 8:16 एडविन बझ ऑल्ड्रिन इंधनाचा इंडिकेटर बघतात. त्यांना समजते की फक्त 5% इंधन शिल्लक आहे. हे ऐकून मिशन कंट्रोल रूम एक काउंटडाऊन सुरू करते आणि ह्याच वेळी ठरणार होते की हे मिशन पुढे सुरू ठेवायचे की बंद करायचे. 60 seconds. 60 seconds. Lights on. ह्या काउंटडाऊनमध्ये 30 सेकंद असताना नील आर्मस्ट्रॉंग रेडिओवर एक संदेश पाठवतात. Listen, Tranquility Base here. The Eagle has landed. Roger, Tranquility. We copy you on the ground. ईगल यशस्वीरित्या चंद्रावर उतरले आहे आणि नील आर्मस्ट्रॉंग आपला स्पेस सूट घालतात आणि चंद्रावर आपले पहिले पाऊल ठेवतात. हे प्रक्षेपण लाईव्ह सुरू होते आणि 350 मिलियन लोक हे पाहत होते. नील आर्मस्ट्रॉंगचे चंद्रावर उतरल्यावर जगाला त्याचे पहिले शब्द ऐकू येतात. ह्यानंतर एडविन बझ ऑल्ड्रिन ही चंद्रावर उतरतात आणि तब्बल 2 तास ते चंद्रावर राहून तिथले फोटो काढतात, काही प्रयोग करतात. कोल्ड वॉर हे एकमेव कारण आहे की अमेरिकेने हे मून लँडिंग केले होते. तब्बल 23 किलो दगड आणि धूळ हे गोळा करतात आणि जाता जाता अमेरिकेचा झेंडाही तिथे उभारतात आणि त्याला मानवंदना देतात. तब्बल 21 तासानंतर दोघे अंतराळवीरांना CMSला जोडायचे होते आणि पृथ्वीकडे मार्गस्थ व्हायचे होते. पण एक भलं मोठं संकट उभं राहिलं. इंजिन सुरू करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा स्विच असतो, तोच लँडिंग करताना निखळून पडला होता आणि तो काही केलं सापडत नव्हता. स्विच म्हणजे नेमकं काय? इलेक्ट्रिक तारांना जोडले जाणारे सर्किट. एडविन बझ ऑल्ड्रिन ह्यांनी विचार केला की अशी एखादी वस्तू ज्याने हा सप्लाय पुन्हा सुरू करता येईल. त्यांनी आसपास शोधाशोध सुरू केली आणि त्यांना सापडले एक बॉल पेन आणि ह्याच बॉल पेनने ते इंजिन सुरू करतात. ठरल्याप्रमाणे लुनार मॉड्यूल CMS बरोबर जोडलं जातं आणि हे तिघेजण पृथ्वीकडे यायला सुरुवात करतात. योजना हीच होती की कमांड मॉड्यूल आणि सर्व्हिस मॉड्यूल एकमेकापासून वेगळे होतील. सर्व्हिस मॉड्यूल पृथ्वीच्या वातावरणात जळून जाईल, पण त्याचे डबरी म्हणजे तुकडे कमांड मॉड्यूलला येऊन धडकू शकतात आणि अशात त्या तिघांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून नासाने कमांड मॉड्यूलला थ्रस्टिंग ही यंत्रणा बसवली होती, जेणेकरून दोघे वेगवेगळे होताना कमांड मॉड्यूल सर्व्हिस मॉड्यूलपासून बरेच दूर जाईल. नंतर समजले की हे थ्रस्टिंग काही कामच करत नव्हते. जेव्हा सर्व्हिस मॉड्यूल आणि कमांड मॉड्यूल वेगवेगळे झाले तेव्हा कमांड मॉड्यूलमधून हे 3 अंतराळवीर बघत होते सर्व्हिस मॉड्यूलच्या कशा ठिकऱ्या होत आहेत. चमत्कार म्हणजे ह्यातला एकही डबरी म्हणजे तुकडा कमांड मॉड्यूलला येऊन आपटला नाही. त्यानंतर काही वेळात हे 3ही अंतराळवीर सुरक्षितपणे लँड करतात. खरं तर अमेरिकेचे राष्ट्रपती निक्सनने वेळेची बचत म्हणून एक भाषण लिहून ठेवले होते. जर हे अंतराळवीर सही सलामत पृथ्वीवर जर आले नाहीत तर ते त्यांच्या मृत्यूचं भाषण जगासमोर ऐकवणार होते. एवढी त्यांची
जिवंत येण्याची शक्यता कमी होती. ह्या मिशनमध्ये जे आधीपासून योजले होते ते सर्व झाले का? कॉम्प्युटर ओव्हरलोड होऊन काम करणं बंद केलं, इंधन संपलं, स्विच सर्किट लँडिंग करताना तुटून पडलं, थ्रस्टिंगने काम करणे बंद केले. अशा समस्या आल्या, पण त्यातूनही मार्ग काढत हे मिशन सक्सेस झालं. पण ही कॉन्स्पिरन्सी थेअरी आहे ती इथे चुकीची ठरते. रशियाने स्वतः मान्य केलं आहे की हो, अमेरिकेची ही मोहीम खरी होती. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.